हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विद्या प्रबोधिनी. आज या व्हिडिओमध्ये आपण 4 ऑगस्टला आपली जी रिझनिंगची टेस्ट झाली आहे त्याचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. चला तर मग क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन आपला आहे इनइक्वॅलिटीचा, पण इथं इनइक्वॅलिटी आहे ती कोडेड इनइक्वॅलिटी आहे. इथं आपल्याला सिम्बॉल सगळे कन्वर्ट करून घ्यावे लागतील. पहिला आपल्याला काय दिले, आपल्याला माहिती आहे आपले 5 जे सिम्बॉल्स आहेत इनइक्वॅलिटीमध्ये ते डेफिनेट आहेत. आपण असा एक चार्ट बनवून घेऊ ज्याच्यामध्ये आपण हा कन्वर्ट केलेला पार्ट पुट करूया. $Q. P इज नॉट स्मॉलर दॅन Q सांगितलाय. स्मॉलर नाही आहे म्हणजे तो एकतर ग्रेटर असणार आहे किंवा इक्वल असणार आहे. त्यामुळे इथं येणार आहे आपली डॉलर साइन. P इज नायदर स्मॉलर नॉर इक्वल. स्मॉलर पण नाही आहे आणि इक्वल पण नाही आहे म्हणजे डेफिनेट काय असणार आहे, तो ग्रेटर असणार आहे. @ मीन्स ग्रेटर. P इज नायदर ग्रेटर नॉर इक्वल. ग्रेटर पण नाही आणि इक्वल पण नाही म्हणजे काय असणार आहे, तो लेस दॅन असणार आहे. P इज नायदर ग्रेटर नॉर स्मॉलर. ग्रेटर पण नाही आणि स्मॉलर पण नाही म्हणजेच इक्वल. आणि P इज नॉट ग्रेटर. ग्रेटर नाही आहे म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू. स्टार मीन्स लेस दॅन ऑर इक्वल टू. आपले हे सगळे कन्वर्ट झालेले सिम्बॉल आपण इथं पुट करून घेतले. इक्वेशन चेक करूया. इक्वेशनमध्ये आहे आपलं H @T. एक स्टेटमेंट बनवून घेऊया. H @T हॅश F अप्पर कॅप E स्टार V स्टार V. ओके, एक स्टेटमेंट झालंय आपलं. बघूया. V आणि F चं रिलेशन पाहिजे. पहिला हे स्टेटमेंट आपण चेक करून घेऊया, एक फॅमिली मधले आहेत का, एक सिम्बॉल आहेत का. @ वरती आला, हॅश खाली आला म्हणजे H कडून F कडे जाऊ शकत नाही. हॅश खाली आला, अप्पर कॅप स्टार म्हणजे T कडून फक्त आपण V पर्यंत जाऊ शकतो. T कडून V कडे जाऊ शकतो. V आणि F चं रिलेशन विचारले. V आणि F चं रिलेशन विचारले. F कडून V कडे जाताना बघा, F कडून V कडे जाताना एकदा अप्पर कॅप आहे आणि स्टार आहे. अप्पर कॅप आहे आणि स्टार आहे. या दोघांच्या मधलं कुठला सिम्बॉल नेहमी कन्क्लुजन फॉलो असणार आहे किंवा कुठला सिम्बॉल करेक्ट असणार आहे, स्टार करेक्ट असणार आहे. F कडून V कडे जाताना स्टार करेक्ट असणार आहे. F कडून V कडे जाताना स्टार कनेक्ट असणार आहे. आपल्याला V आणि F मध्ये विचारले, स्टारच्या अपोजिट डॉलर यायला पाहिजे. स्टारच्या अपोजिट डॉलर यायला पाहिजे. आहे का, आहे. सो फर्स्ट फॉलो होईल, फर्स्ट फॉलो होईल. सेकंड चेक करूया E आणि T चं. E आणि T चं. E कडून T कडे जाताना बघा, E कडून T कडे जाताना T कडून E कडे फॉरवर्डनी चेक करू, मग रिव्हर्सनी जाऊ आपण. हॅश आणि अप्पर कॅप. हॅश आणि अप्पर कॅप. हॅश आणि अप्पर कॅप मधला नेहमी कुठलं कन्क्लुजन ट्रू येतं, हॅश ट्रू येतं. नेहमी हॅश ट्रू येतं. पण मला उलट जायचं आहे, हॅशच्या अपोजिट @ पाहिजे. हॅशच्या अपोजिट @ पाहिजे. आहे का, आहे. नेक्स्ट विचारलाय H आणि V मध्ये. H आणि V चं कुठलंही कन्क्लुजन फॉलो होणार नाही कारण त्यांच्यामध्ये रिलेशनच तयार होणार नाहीये. T आणि V चेक करूया. T कडून V कडे जाऊया. हॅश अप्पर कॅप स्टार. हॅश अप्पर कॅप स्टार मधला नेहमी ट्रू येणारा कन्क्लुजन कुठला आहे, आपला हॅश आहे. नेहमी ट्रू येणारा कुठला कन्क्लुजन आहे, हॅश आहे. सो फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ फॉलोज. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ फॉलोज. ऑप्शन बी. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. $, अप्पर कॅप, हॅश आणि स्टार. हॅश आणि स्टार आपण मगाशीच कन्वर्ट करून घेतलेला आहे. एक स्टेटमेंट तयार करून घेऊया आपला. D हॅश R स्टार K @F $J. बघूया. हॅश खाली आहे, स्टार पण खाली आहे म्हणजे D कडून K कडे जाऊ शकतो. @ वरती आला, डॉलर वरती आला म्हणजे K कडून J कडे जाऊ शकतो. बघूया कोणाकोणाचं विचारले रिलेशन. J आणि R. J आणि R चं कुठलंही रिलेशन येणार नाही.
जे आणि के मध्ये बघा, जे आणि की मध्ये ॲट दी रेट आणि डॉलर, ॲट दी रेट आणि डॉलर मधला कुठला बरोबर येतो, ॲट दी रेट येतो. के कडून जे कडे जाताना ॲट दी रेटच्या अपोजिट हॅश. सो सेकंड फॉलोज. आर आणि एफ मध्ये कुठलंही रिलेशन येणार नाही, आर आणि एफ मध्ये कुठलंही रिलेशन येणार नाही. के आणि डी मध्ये बघा, के आणि डी मध्ये हॅश आणि स्टार, हॅश आणि स्टार मधला कुठला बरोबर यायला पाहिजे, हॅश यायला पाहिजे. हॅश आणि स्टार मधले कुठला बरोबर यायला पाहिजे, हॅश यायला पाहिजे. कधी, के कडून डी कडून के कडे जाताना हॅश बरोबर यायला पाहिजे. आता विचारलाय उलटा, त्याच्या उलट साइन आहे ॲट दी रेट, उलट साइन आहे ॲट दी रेट. ओनली सेकंड अँड फोर्थ फॉलोज, ओनली सेकंड अँड फोर्थ फॉलोज. नेक्स्ट, ॲट दी रेट डॉलर अप्पर कॅप स्टार अँड हॅश. एक स्टेटमेंट बनवून घेऊया, एक स्टेटमेंट बनवून घेऊया. एन अप्पर कॅप बी डॉलर डब्ल्यू हॅश एच स्टार एम. ओके, बघूया. अप्पर कॅप डॉलर हॅश, अप्पर कॅप कडून डॉलर पर्यंत जाऊ शकतो, डॉलर पर्यंत जाऊ शकतो. हॅश खाली आला, स्टार खाली आला, हॅश खाली आला, स्टार खाली आला. एम आणि डब्ल्यू मध्ये रिलेशन बघा, एम आणि डब्ल्यू मध्ये हॅश आणि स्टार मधला हॅश बरोबर यायला पाहिजे. उलट विचारलं ॲट दी रेट बरोबर येतं, उलट विचारलं ॲट दी रेट बरोबर येतं. एच आणि एन मध्ये कुठलंही रिलेशन होत नाही, एच आणि एन मध्ये कुठलंही रिलेशन होत नाही. डब्ल्यू आणि एन मध्ये बघा, डब्ल्यू आणि एन मध्ये सरळ गेलं तर अप्पर कॅप आणि डॉलर मधला कोण बरोबर येतो, डॉलर. उलटा गेलोय आपण, काय गेलो आपण, उलटा गेलो, त्यामुळे हे डेफिनेटली काय येतं, फॉल्स येतं. डब्ल्यू आणि एन चेक करूया. डब्ल्यू आणि एन कडे बघा, अप्पर कॅप आणि डॉलर मधला कोण बरोबर यायला पाहिजे, डॉलर. त्याच्या अपोजिट आहे स्टार, त्याच्या अपोजिट आहे स्टार. एक मिनिट, एन आणि डब्ल्यू अप्पर कॅप आणि डॉलर मधला डॉलर बरोबर येतो, डॉलरच्या अपोजिट स्टार. इथं दिलंय हॅश. आता इथं मला सेकंड मध्ये काय दिले बघा, एच ॲट दी रेट एन आहे आणि इथं सांगितलं आहे डब्ल्यू अप्पर कॅप एन, डब्ल्यू अप्पर कॅप एन. दोन्ही पण काय आले माझे, रॉंग आले, दोन्ही पण रॉंग आले. बघा, सब्जेक्ट ऑब्जेक्ट सेम, बोथ इंडिव्हिज्युअली रॉंग आला. ॲट दी रेट म्हणजे माझा काय झाला, एच ग्रेटर दॅन एन झाला आणि डब्ल्यू इक्वल टू एन झालं. माझ्या स्टेटमेंटमध्ये मला काय सांगितलंय बघा, डब्ल्यू आणि एन मध्ये, एच आणि एन मध्ये, एच आणि एन मध्ये रिलेशन कसं येते बघा, एन इक्वल टू बी डॉलर म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डब्ल्यू हॅश मीन्स लेस दॅन एच, हॅश मीन्स लेस दॅन एच. आता इथे चेक करूया. ॲट दी रेट म्हणजे काय झालंय माझा, एच ग्रेटर झालाय, अप्पर कॅप म्हणजे इक्वल झालाय. जर मी एन कडून एच कडे गेले, एन कडून एच कडे गेले, मला काय मिळाला, ग्रेटर मिळाला. ओके, आणि काय मिळाला, लेस दॅन. तिन्ही पण सिम्बॉल मिळालेत ना, इक्वल टू मिळाला, ग्रेटर मिळाला, लेस दॅन. तिन्ही पण सिम्बॉल बद्दल बोललोय ना आपण. पण इथं मला कन्क्लुजन मध्ये देताना दोनच सिम्बॉल बद्दल सांगितले, एक आहे तो ग्रेटर दॅनचा, एक आहे तो इक्वल टूचा, एक आहे तो ग्रेटर दॅनचा, एक आहे तो इक्वल टूचा. म्हणून हे कन्क्लुजन आयदर ऑरला जात नाही, आयदर ऑरला जात नाही, कारण माझा हा सिम्बॉल अजून स्टेटमेंटमध्ये प्रेझेंट आहे, पण कन्क्लुजनमध्ये मला ह्या स्टेटमेंटबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. सो ओनली फर्स्ट फॉलोज, ओनली फर्स्ट फॉलोज. ॲट दी रेट डॉलर अप्पर कॅप हॅश अँड स्टार, हॅश अँड स्टार. बघूया, एक स्टेटमेंट करून घेऊया. आर स्टार डी डॉलर जे हॅश एम ॲट दी रेट के, ॲट दी रेट के. स्टार आहे खाली, डॉलर आहे वरती, रिलेशन होत नाहीये. हॅश आहे खाली, ॲट दी रेट आहे वरती, रिलेशन होत नाहीये, कोणाचंच कोणाशी रिलेशन येणार नाहीये. के आणि जे मधलं कुठलंही रिलेशन येणार नाहीये, डी आणि एम मध्ये कुठलंही रिलेशन येणार नाहीये, आर आणि एम मध्ये कुठलंही रिलेशन येणार नाहीये, डी आणि के मध्ये कुठलंही रिलेशन येणार नाही. नन इज ट्रू, नन इज ट्रू. ॲट दी रेट डॉलर
अप्पर कॅप हॅश अँड स्टार. ओके, एक स्टेटमेंट बनवून घेऊया. एम डॉलर के @n स्टार आर हॅश डब्ल्यू. बघूया, डॉलर वरती आहे, पण वरती आहे, एम कडून एन पर्यंत जाऊ शकतो, स्टार खाली आहे आणि हॅश खाली आहे, एन कडून डब्ल्यू कडे जाऊ शकतो. डब्ल्यू आणि के बद्दल विचारला. डब्ल्यू आणि के चं कुठलंही रिलेशन येणार नाही, कुठलंही रिलेशन येणार नाही. एम आणि आर बद्दल विचारलाय. एम आणि आर चं कुठलंही रिलेशन येणार नाही. के आणि डब्ल्यू चं कुठलंही रिलेशन येणार नाही, कुठलंही रिलेशन येणार नाही. एम आणि एन चं विचारलं. एम आणि एन चं रिलेशन येतं, एम आणि एन चं रिलेशन येतंय आपल्याकडे. चेक करूया एम आणि एन चं रिलेशन. डॉलर आणि @ मधला काय बरोबर येतो? @ बरोबर येतो. डॉलर आणि @ मधला काय बरोबर येतो? @ बरोबर येतो. इथं माझा @ आलाय. नन ऑफ दिस. नेक्स्ट चेक करूया. नेक्स्ट मध्ये पण आपल्याला दिलेलं आहे एक इनइक्वालिटी दिलेली आहे. सिम्बॉल कन्वर्ट करून घेऊ आपण. ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन और इक्वल टू. P is not greater than Q. ग्रेटर नाही आहे म्हणजे लेस दॅन और इक्वल टू. ग्रेटर नाही आहे म्हणजे लेस दॅन और इक्वल टू. कॉपीराइट येईल इथं, काय येईल? कॉपीराइट येईल. हॅश मीन्स नायदर ग्रेटर नॉर इक्वल. ग्रेटर पण नाही आणि इक्वल पण नाही, म्हणजे काय असणार आहे? तो लेस दॅन असणार आहे. नायदर ग्रेटर नॉर स्मॉलर. ग्रेटर पण नाही आणि स्मॉलर पण नाही, म्हणजे तो काय असणार आहे? इक्वल टू असणार आहे. नायदर स्मॉलर नॉर इक्वल. स्मॉलर पण नाही आणि इक्वल पण नाही, म्हणजे काय असणार आहे? तो ग्रेटर असणार आहे. काय असणार आहे? तो ग्रेटर असणार आहे. नॉट स्मॉलर म्हणजे ग्रेटर दॅन और इक्वल टू. ठीक आहे, बघूया कन्क्लुजन्स चेक करूया. ए हॅश एन. आता एन आणि एस कनेक्ट आहेत. ठीक आहे, एन आणि एस कनेक्ट आहेत. ॲप्सलॉन डब्ल्यू कॉपीराइट आर. उलटा आहे ना, इथं लिहिताना आपल्याला चेंज करावं लागेल सिम्बॉल. डॉलरच्या अपोजिट बघा, डॉलरच्या अपोजिट येईल आपला कॉपीराइट. ठीक आहे, बघूया. हॅश खाली आहे, कॉपीराइट पण खाली आहे, इथून इथपर्यंत जाऊ शकतो. इप्सलॉंग आपला वरती आहे, कॉपीराइट आपला खाली. इप्सलॉंग आपला वरती आहे, कॉपीराइट खाली, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन येणार नाही. एकच फॉलो होईल ए कडून एस कडे. ठीक आहे, बघूया. आर आणि ए चं रिलेशन. आर आणि ए चं कुठलंही रिलेशन येणार नाही. एस आणि आर बघा, एस आणि आर चं कुठलंही रिलेशन येणार नाही. एस आणि ए चं कुठलंही रिलेशन येणार नाही. डब्ल्यू आणि ए चं कुठलंही रिलेशन येणार नाही. नन इज ट्रू. नेक्स्ट बघूया. इप्सलॉंग डॉलर @ हॅश अँड कॉपीराइट. ओके. डी हॅश ई कॉपीराइट टी @C हॅश ए. ओके, एक स्टेटमेंट डायरेक्टली फॉर्म होतं आपलं. हॅश खाली आला, कॉपीराइट पण खाली आला, @ पण खाली आला. परत आहे सगळे एका फॅमिलीमधले आहे. ठीक आहे. डी कडून ए कडे जाताना बघा, एकदा हॅश आहे, एकदा कॉपीराइट आहे, एकदा @ आहे, एकदा हॅश आहे. कोण बरोबर येणार आहे? हॅश बरोबर येणार आहे. कोण बरोबर येणार आहे? हॅश बरोबर येणार आहे. सी कडून डी कडे जाताना उलट जायचंय. पहिला आपण फॉरवर्डनी चेक करूया. डी कडून सी कडे जाताना हॅश कॉपीराइट आणि @ मधला कोण बरोबर येतो? हॅश बरोबर येतो. विचारलंय उलट, म्हणजे इप्सलॉंग पाहिजे होतं. आहे का नाहीये. ए कडून ई कडे, इथं काय बरोबर यायला पाहिजे? हॅश बरोबर यायला पाहिजे डी कडून ए कडे जाताना, पण विचारलंय उलट, म्हणजे इप्सलॉंग बरोबर यायला पाहिजे. टी कडून ए कडे जाताना @ आणि हॅश मधला @ बरोबर यायला पाहिजे. विचारलाय पण @. फर्स्ट थर्ड अँड फोर्थ फॉलोज. इप्सलॉंग डॉलर @ कॉपीराइट अँड हॅश.
ओ $B @s #e कॉपीराइट आर. चेक करूया आपण, जाऊ शकतो का, एक स्टेटमेंट फॉर्म होऊ शकतं का. डॉलर वरती आला, आला म्हणजे इथून इथपर्यंत जाऊ शकतो, हॅश खाली आला, बी कडून आर कडे जाऊ शकतो, बी कडून आर कडे जाऊ शकतो. ओके. एस आणि ओ चं रिलेशन, डॉलर आणि @ मधला कोण बरोबर यायला पाहिजे, डॉलर बरोबर यायला पाहिजे, डॉलरच्या अपोजिट कॉपीराइट, डॉलरच्या अपोजिट कॉपीराइट. आर आणि एस मध्ये एकदा हॅश आणि कॉपीराइट मधला कोण बरोबर यायला पाहिजे, हॅश बरोबर यायला पाहिजे, हॅशच्या अपोजिट इप्सिलॉन, हॅशच्या अपोजिट इप्सिलॉन, सॉरी. बी हॅश आर, @ हॅश आणि कॉपीराइट मधला कोण बरोबर येतो, हॅश बरोबर येतो, विचारलाय पण हॅशेस. बी कडून ई कडे जाऊ शकत नाही. सो फर्स्ट सेकंड अँड थर्ड फॉलोज, फर्स्ट सेकंड अँड थर्ड फॉलोज. ऑप्शन बघा आपल्याकडे आहे का, फर्स्ट सेकंड अँड थर्ड फॉलोज ऑप्शन आपल्याकडे नाहीये. चेक करूया काय रॉंग झालंय आपला. एस कडून ओ कडे झालंय, येस अपोजिट साईन आली आहे का बघा, @ आणि डॉलर मधला डॉलरच्या अपोजिट कॉपीराइट, डॉलरच्या अपोजिट कॉपीराइट. आर कडून एस कडे जायचंय, हॅश आणि कॉपीराइट मधला कोण बरोबर यायला पाहिजे, हॅश. उलटा कोण बरोबर यायला पाहिजे, इप्सिलॉन बरोबर यायला पाहिजे, उलटा कोण बरोबर यायला पाहिजे, इप्सिलॉन बरोबर यायला पाहिजे. बी कडून आर कडे जायचं आहे, @ हॅश आणि कॉपीराइट मधला हॅश बरोबर यायचा पाहिजे. बी कडून ई कडे, येस बी कडून ई कडे जायचं ना, जाऊ शकतो, @ आणि हॅश मधला कोण बरोबर येतो, हॅश बरोबर येतो. ऑल फॉलोज फर्स्ट सेकंड थर्ड. बी कडून ई कडे जाऊ शकतो आपण, बी कडून ई कडे जाऊ शकतो, इथं दिले ना आपण एक फॅमिली आहेत. ओके. नेक्स्ट इप्सिलॉन डॉलर कॉपीराइट @ आणि हॅश. एक स्टेटमेंट म्हणून घेऊ, डी कॉपीराइट एस इप्सिलॉन पी $I. आता पी आणि टी कनेक्ट आहेत, मला एस आणि पी पण कनेक्ट करायचं आहे, पी आणि आय पण कनेक्ट करायचं आहे, पी आणि टी पण कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. बघा स्टेटमेंट थोडंसं चेंज करून घेऊ शकतो का बघूया. डी इकडे जर मी एस दिला, तर इथे पी ठेवला, पी ला माझा कोण कनेक्ट आहे, आय पण कनेक्ट आहे आणि टी पण कनेक्ट आहे. पी ला माझा कोण कनेक्ट आहे, आय पण कनेक्ट आहे आणि टी पण आहे. 2 इलेमेंट कनेक्ट आहेत, पी ला 3 इलेमेंट कनेक्ट आहेत, एस आय पी. म्हणजे आपल्याला 2 वेगवेगळे स्टेटमेंट बनवावे लागतील, ॲज पर आवर कन्क्लुजन. ठीक आहे. बघूया पी आणि डी बद्दल विचारले, पी आणि डी होऊ शकतो, पी आणि टी करून घ्यायचा आहे, पी आणि टी इथं डिरेक्टली दिलेला आहे आपल्याला, टी आणि एस पाहिजे आहे, तो एक स्टेटमेंट बनवून घेऊ आपण, एस इप्सिलॉन पी @ टी. ठीक आहे. म्हणजे टी आणि एस पण झाला आपला कनेक्ट, आय आणि डी इथं मिळतो आपल्याला, ओके. चला बघूया पी आणि डी चं रिलेशन येतं का, कॉपीराइट इप्सिलॉन येत नाही, पी आणि डी चं रिलेशन होऊ शकत नाही. पी आणि टी चं रिलेशन मध्ये काय दिले आपल्याला, डायरेक्टली @ दिलाय आपल्याला. नेक्स्ट बघा टी आणि एस इप्सिलॉन आणि @ मधला इप्सिलॉन बरोबर येतो, इप्सिलॉनच्या अपोजिट हॅश पाहिजे, टी आणि एस उलट जायचं आहे आपल्याला, पण इथं आपला अपोजिट काय बरोबर यायला पाहिजे, हॅश बरोबर यायला पाहिजे, पण इथं दिला आपल्याला डॉलर. आय आणि डी बघा, आय आणि डी मध्ये कॉपीराइट इप्सिलॉन वरती आला, कॉपीराइट इप्सिलॉन वरती आला, नन ऑफ दी अबो. नेक्स्ट बघूया इप्सिलॉन डॉलर @ कॉपीराइट अँड हॅश. ओके. यू @N $F $A इप्सिलॉन आर. ओके. यू कडून एन कडे जाऊ शकतो का, येस, @
डॉलर डॉलर इप्सलॉन सगळे एका फॅमिली मधले आहेत, सगळे एका फॅमिली मधले आहेत. चेक करूया. a@u. आता इथं बघा @इप्सलॉन डॉलर मधला इप्सलॉन बरोबर यायला पाहिजे. इथं बघा इप्सलॉन काय पाहिजे, @ आणि डॉलर. @ आणि डॉलर मधला कोण बरोबर यायला पाहिजे, डॉलर बरोबर यायला पाहिजे. पण अपोजिट पाहिजे त्याचा आहे इथं कॉपीराइट. कॉपीराइट यायला पाहिजे होता ना कन्क्लुजन मध्ये, दिलाय आपल्याला @. नेक्स्ट बघा n इप्सलॉन r डॉलर डॉलर इप्सलॉन मधला काय बरोबर यायला पाहिजे, इप्सलॉन बरोबर यायला पाहिजे. r कॉपीराइट u, एकदा @ एकदा डॉलर एकदा डॉलर. @ आणि डॉलर मधला कोण बरोबर यायला पाहिजे, डॉलर बरोबर यायला पाहिजे. पण कधी u कडून r कडे जाताना, u कडून @ डॉलर डॉलर इप्सलॉन तिन्ही पैकी कुठलं बरोबर यायला पाहिजे, इप्सलॉन बरोबर यायला पाहिजे. कधी u कडून r कडे जाताना, पण याच्या अपोजिट साइन पाहिजे आपल्याला. r कडून u कडे जायचं आहे, कोण पाहिजे मला, हॅश पाहिजे. आहे का, नाहीये. हॅश आहे का, नाहीये. ठीक आहे. u कडून a कडे जाताना बघा @ डॉलर आणि डॉलर मधला कोण बरोबर यायला पाहिजे, डॉलर बरोबर यायला पाहिजे. विचारलाय इप्सलॉन. सो ओनली सेकंड फॉलोज, ओनली सेकंड फॉलोज. नेक्स्ट आपल्याला दिला एक पझल दिलेली आहे, एक पझल दिलेली आहे. कशी आहे चेक करूया. 8 पर्सन लिव्ह इन अ डिफरंट फ्लोर्स दिलेले आहेत, फ्लोर्स दिलेले आहेत. ठीक आहे. 8 फ्लोर आहे, 8 फ्लोअरची बिल्डिंग आहे. RDVGAKX लिव्ह डिफरंट फ्लोअर. बिल्डिंग नंबर 1 to 8 फ्रॉम बॉटम टू टॉप. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 and 8. ओके. एक्झॅक्टली 2 पर्सन लिव्ह बिटवीन B and G. एक्झॅक्टली 2 पर्सन लिव्ह बिटवीन B and G. आता 2 पर्सन सांगितलंय, मे बी असं सुद्धा येऊ शकतं एक्झॅक्टली 2 पर्सन लिव्ह बिटवीन B and G. हेही फॉलो होऊ शकतं. A lives above X. A lives above X. एक्झॅक्टली वर सांगितलंय का नाही, अबोव सांगितलंय, कुठेही वरती बसू शकतो. मोर दॅन 3 पर्सन लिव्ह बिटवीन K and X. मोर दॅन 3 4 असू शकतात आणि 5 असू शकतात. मोर दॅन 3 पर्सन लिव्ह बिटवीन K and X. K and X. D lives on a 3rd floor. डेफिनेट सांगितलं, D lives on a 3rd floor. K lives below X. K lives below X. K lives below X. आणि मोर दॅन 3 पर्सन पाहिजेत, मोर दॅन 3 पर्सन पाहिजेत. द नंबर ऑफ पर्सन लिव्हिंग अबव V इज इक्वल टू द नंबर ऑफ पर्सन लिव्हिंग बिलो B. V च्या अबव जर 2 असतील तर B च्या बिलो किती यायला पाहिजे, 2च यायला पाहिजे. R lives on a 7th floor. R lives on a 7th floor. इथं आपल्याला डेफिनेट मिळालेले आहेत रिलेशन. चला चेक करूया आता कोण कोण कुठं बसतंय. बघा B च्या खाली जेवढे पर्सन आहेत तेवढे पर्सन वरती पाहिजेत V च्या, तेवढे पर्सन पाहिजेत मला वरती V च्या. ठीक आहे. ओके. समजा K ला मी खाली ठेवला, K ला काय ठेवला, ग्राउंड फ्लोअरला ठेवला, तर K आणि X मध्ये किती पर्सन पाहिजेत, मोर दॅन 3 पर्सन पाहिजेत. 1 2 3 4. इथं काय नाला बसवूया आपण, K ला बसवूया, इथं बसवूया K ला. ठीक आहे. X च्या खाली काय पाहिजे मला, K पाहिजे. X च्या खाली K पाहिजे आणि X च्या वरती कोण पाहिजे मला, A पाहिजे. बसतील का, नाही बसणार आहे. इथं X बसेल, इथं X बसेल. याच्यावरती पाहिजे आहे मला A, याच्यावरती पाहिजे आहे मला A. ओके. ठीक आहे. B आणि G मध्ये 2 पर्सन पाहिजेत, B आणि G मध्ये 2 पर्सन पाहिजेत. बघा हा, जर मी इथं B ला बसवला तर B च्या खाली 1 पर्सन आला ना, V ला जागा उरणार आहे का, नाही उरणार आहे. त्यामुळे इथं मी G ला बसवला 1 2, इथं मी बसवला B ला, इथं मी बसवला B ला. बघा आता B च्या खाली 1 2 3 4 पर्सन, इथं जर V ला बसवला तर 1 2 3 4 पर्सन. B च्या खाली जेवढे पर्सन आहेत तेवढे अबव V च्या. सो ही आपली अरेंजमेंट फॉलो झाली, ही आपली अरेंजमेंट फॉलो झाली. ओके. चेक करूया क्वेश्चन्स मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला. हु लिव्ह ऑन अ टॉपमोस्ट फ्लोअर. टॉपमोस्ट फ्लोअर वरती A राहतो, टॉपमोस्ट फ्लोअर वरती A राहतो. 4 ऑफ द फॉलोइंग सर्टन वे R X A V B. R X A
व्ही अँड बी. आर कुठे आहे? 7th फ्लोअरला आहे. एक्स 6th फ्लोअरला आहे. आर एक्स ए व्ही बी. आर एक्स ए व्ही अँड बी. सगळे मिडलला आहेत. ए टॉपला आहे. ए टॉपला आहे. ए टॉपला आहे. बघा सगळे आपले कन्क्लुजन फॉलो झालेत का? बघा के जी डी व्ही बी एक्स आर अँड ए हे सगळे मिडलला बसलेत, इमिजिएट आहेत. ओके, ए व्ही बी. आर एक्स ए व्ही बी. ॲक्च्युली इथं आपल्याला कन्क्लुजनमध्ये हे सगळे ऑड किंवा इवन पाहिजे होते. ऑड किंवा इवन पाहिजे होते. हे सगळे नियर, हे पाची पण नियर आहेत ना. ऑड आणि इवन येऊ शकत नाही. त्यामुळे याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. ऑप्शनमध्ये काहीतरी गडबड आहे. ठीक आहे. हाऊ मेनी पर्सन लिव्ह बिटवीन एक्स अँड आर. हाऊ मेनी पर्सन लिव्ह बिटवीन एक्स अँड आर. हाऊ मेनी पर्सन बिटवीन एक्स आणि आर मध्ये किती पर्सन बसलेत? एक्स आणि आर मध्ये किती पर्सन बसलेत? नन पर्सन. किती पर्सन आहेत? नन पर्सन. ओके. ऑन विच फ्लोर जी लिव्ह? ऑन विच फ्लोर जी लिव्ह? सेकंड फ्लोर. जी लिव्हज ऑन अ सेकंड फ्लोर. जी लिव्हज ऑन अ सेकंड फ्लोर. हू लिव्हज ऑन अ फर्स्ट फ्लोर? हू लिव्हज ऑन अ फर्स्ट फ्लोर? के लिव्हज ऑन अ फर्स्ट फ्लोर. के लिव्हज ऑन अ फर्स्ट फ्लोर. ओके, चला नेक्स्ट बघूया. आपल्याला इथे एक ब्लड रिलेशन दिलेलं आहे. 8 फॅमिली मेंबर पी थ्रू डब्ल्यू. हे सगळे फॅमिली मेंबर आहेत पी थ्रू डब्ल्यू. ओके. देर आर नो सिंगल पेरेंट इन अ फॅमिली. सिंगल पेरेंट नको, सगळे कपल पाहिजेत. ओके. 8 मेंबर आहेत ना, म्हणजे 4च कपल असणार आहे आपल्याकडे. एक यूज मदर्स ओनली ब्रदर्स फादर. काय म्हणतायत बघा. यूज मदर्स, यूची मदर, यूज मदर्स ओनली ब्रदर्स. यूजच्या मदर्सचा एकटाच ब्रदर आहे. ओनली म्हटले यूज मदर्स ओनली ब्रदर्स फादर इज क्यू. फादर इज क्यू म्हणजे ह्या दोघांचे फादर कोण आहेत? क्यू आहेत. त्या दोघांचे फादर कोण आहेत? क्यू आहेत. फादर आहे ना, मेल डेफिनेटली येणार आहे. ओके. टी इज द ओनली ब्रदर इन लॉ ऑफ डब्ल्यू. टी इज द ओनली ब्रदर इन लॉ ऑफ डब्ल्यू. ब्रदर इन लॉ म्हणजे मेहुणा पण येऊ शकतो आणि दीर पण येऊ शकतो. दोन्ही पण बसू शकतो. चेक करूया. यस मदर इज द ओनली डॉटर इन लॉ. यस मदर इज द ओनली डॉटर इन लॉ ऑफ क्यू. यांची काय आहे? यशची मदर जी आहे ती क्यूची काय आहे बघा. यस मदर इज द ओनली डॉटर इन लॉ ऑफ क्यू. म्हणजे यांचे फादर येणार आहे क्यू. हे जे येणार आहे बघा. यस मदर, यस मदर इज द ओनली डॉटर इन लॉ. एकटीच सून आहे कुणाची? क्यूची. एकटीच सून आहे कुणाची? क्यूची. म्हणजे असं येईल ना, इथं येणार आहे यशची मदर, इथं येणार आहे यशची मदर. ओके. इथं येणार आहे यशची मदर. ठीक आहे. नंबर ऑफ मेल इज मोर दॅन द नंबर ऑफ फिमेल. नंबर ऑफ मेल जास्त आहेत फिमेल पेक्षा. व्ही इज द ओनली डॉटर ऑफ पी. व्ही इज द ओनली डॉटर ऑफ पी. टी हॅज अ सिबलिंग. टी हॅज अ सिबलिंग. बघा इथं आपल्याला काय सांगितलंय? कुठलाही काय नाही आहे, कुठलाही काय नाही आहे आपल्याकडे. एकटाच काय नाही आहे, सिंगल पेरेंट नाही आहे. सिंगल पेरेंट नाही आहे. सो हे सगळे काय असणार आहेत? आपले कपल असणार आहेत. हे सगळे कपल असणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 and 8 पर्सन झाले. ठीक आहे. आता टी इज द ओनली ब्रदर इन लॉ ऑफ डब्ल्यू. टी इज द ओनली ब्रदर इन लॉ ऑफ डब्ल्यू म्हणजे दीर येऊ शकतो किंवा मेहुणा येऊ शकतो. दीर मेहुणा येऊ शकतो. ओके. टी इज द ओनली ब्रदर इन लॉ. टी इज द ओनली ब्रदर इन लॉ ऑफ डब्ल्यू असं म्हणू शकतो. मेहुणा म्हणू शकतो. टी इज द ओनली ब्रदर इन लॉ ऑफ डब्ल्यू. ठीक आहे. टी हॅज अ सिबलिंग. टीला काय आहे? सिबलिंग आहे. टीला काय आहे? सिबलिंग आहे. ओके. पी आणि व्ही बद्दल काय सांगितलं? व्ही इज द ओनली डॉटर ऑफ पी. व्ही इज द ओनली डॉटर ऑफ
पी. व्ही काय आहे, एकटीच डॉटर आहे पी ची. सो आपला पी बसलाय, क्यू बसलाय, इथं आहे आर, एस, टी, यू, व्ही अँड डब्ल्यू. नंबर ऑफ मेल्स आर मोर दॅन नंबर ऑफ फिमेल. नंबर ऑफ मेल्स आर मोर दॅन द फिमेल. मेल किती झालेत बघा, 1 2 3. फिमेल झालेत 1 2 3. म्हणजे याच्यातला एक मेल असणार आहे, याच्यातला एक फिमेल असणार आहे. एक मेल असणार आहे आणि एक फिमेल असणार आहे. बघू आपल्याला कुठं दिलेलं आहे. यूज मदर्स फॉलो झालेत का, चेक करूया. यूज मदर्स ओनली ब्रदर्स. यूज मदर्स ओनली ब्रदर. ओनली ब्रदर्स फादर इज क्यू. फॉलो झालेला आहे. टी इज दी ओनली ब्रदर इन लॉ ऑफ डब्ल्यू. टी ओनली ब्रदर इन लॉ ऑफ डब्ल्यू. मेहुना झाला. यस मदर. यस मदर इज द ओनली डॉटर इन लॉ ऑफ क्यू. एकटीच सून आहे क्यूची. एस ची मदर एकटीच सून आहे क्यूची. नंबर ऑफ मेल्स इज मोर दॅन द नंबर ऑफ फिमेल. मेल जास्त पाहिजे, ठीक आहे. व्ही इज द ओनली डॉटर ऑफ पी. व्ही इज द ओनली डॉटर ऑफ पी. व्ही एकटीच डॉटर आहे कुणाची, पी ची. व्ही एकटीच डॉटर आहे कुणाची, पी ची. टी हॅज अ सिबलिंग. टी ला काय आलाय, सिबलिंग आलाय, ठीक आहे. याच्यातला एक मेल येईल आणि एक फिमेल येईल. सॉरी, मोर दॅन. आता बघा हे इक्वल झालेत ना, म्हणजे हे दोघं काय येणार आहेत, मेल येणार आहेत. हे दोघं काय येणार आहेत, मेल येणार आहेत. 1 2 3. 3 फिमेल 3 मेल झाले. मेल जास्त पाहिजे आहे, त्यामुळे इथं आपण ह्या दोघांना काय केलं, मेल दिलं. हाऊ टी रिलेटेड टू यू. टी रिलेटेड टू यू. कोण लागणार आहे, अंकल. कोण लागणार आहे, अंकल. हाऊ यू रिलेटेड टू क्यू. यू कोण लागणार आहे, ग्रँडसन. यू ग्रँडसन. हु अमंग फॉलोइंग वाईफ ऑफ टी. टी ची वाईफ आहे आर. टी ची वाईफ आहे आर. हाऊ व्ही रिलेटेड टू डब्ल्यू. हाऊ व्ही रिलेटेड टू डब्ल्यू, वाईफ. व्ही रिलेटेड डब्ल्यू, वाईफ. ऑड मॅन आउट. क्यू डब्ल्यू टी आर यू. क्यू डब्ल्यू यू टी आर. एकटीच काय आहे, फिमेल आहे. एकटीच काय आहे, फिमेल आहे. ओके, चला नेक्स्ट आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे नंबर सिरीजचा, नंबरचा. इफ फर्स्ट अँड थर्ड डिजिट ऑफ ईच नंबर इज मल्टिप्लाय, then the resultant of which of the following number will be divisible by 5. ठीक आहे. याचे मल्टिपल पाहिजेत. याचे मल्टिपल 25. हा 36 नाही मल्टिपल ऑफ 5. डिव्हिजिबल बाय 5 नाही होणार आहे. हा डिव्हिजिबल बाय 5 नाही होणार आहे. हा डिव्हिजिबल बाय 5 होईल. हा डिव्हिजिबल बाय 5 होईल. म्हणजे 545 and 562. If 4 is added to the first digit of each number, if 4 is added to the first digit, 4 is added to the first digit of each number, position of second and third digit interchange, which one will be the highest number? जर मी याच्यामध्ये 4 ऍड केला, first is 4 is added to the first number, तर आफ्टर दॅट काय करायचे, ही दोघं इंटरचेंज करायचे. माझं हायेस्ट नंबर हा फर्स्ट डिजिटवर डिपेंड असतो. हायेस्ट नंबर हा फर्स्ट डिजिटवर डिपेंड असतो. यांच्यामध्ये मी सगळ्यांच्या मध्ये 4 4 ऍड करत आहे. सगळेच वाढतील ना. इथं बघा 9 होईल, 4 होईल, 5 होईल, 8 होईल, 8 होईल, 9 होईल. हा 11 2 1 9 6 2 12 5 4. हे सगळेच वाढले ना माझे डिजिट. म्हणजे फर्स्ट डिजिट माझा मी जर ऍड केला तर फर्स्ट डिजिट सगळेच वाढणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये जो हायेस्ट असणार आहे, याच्यामध्ये जो हायेस्ट असणार आहे तोच आपला काय असणार आहे, हायेस्ट नंबर आहे. तोच आपला काय असणार आहे, हायेस्ट नंबर आहे. कुठला आहे, 854. कुठला आहे, 854. नेक्स्ट बघूया. इफ 2 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम सेकंड डिजिट ऑफ ईच नंबर, पोझिशन ऑफ फर्स्ट अँड थर्ड डिजिट इंटरचेंज, लोएस्ट नंबर काढायचा आहे. लोएस्ट नंबर पण फर्स्ट डिजिट वरती. पहिला काय करूया, फर्स्ट आणि थर्ड डिजिट इंटरचेंज करूया. म्हणजे हा 5 4 5 येणार. इंटरचेंज करताना 2 डिजिटला नंतर सबस्ट्रॅक्ट करू. आपण पहिला हे चेक करू. 9 8 4 1 7 2 सॉरी 1 2 7 1 2 7 2 6 5
4 5 8 4 5 8 काय केलं आपण फर्स्ट अँड थर्ड डिजिट इंटरचेंज केला, फर्स्ट अँड थर्ड डिजिट इंटरचेंज केला. ठीक आहे, मला काय करायचं आहे लोएस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे. कधी 2 सबस्ट्रॅक्ट करून. माझ्या याच्यामध्ये ऑलरेडी हा लोएस्ट नंबर मिळतो, हा लोएस्ट मिळतो. मला सेकंड डिजिट मधून सबस्ट्रॅक्ट करायचं आहे ना, म्हणजे या सगळ्यांच्याच सबस्ट्रॅक्ट होईल, सगळ्यांच्याच सबस्ट्रॅक्ट होईल. फर्स्ट डिजिट मध्ये काय चेंज होणार आहे का आपला? फर्स्ट डिजिट मध्ये काहीही चेंज होणार नाही. त्यामुळे लोएस्ट नंबर काय येणार आहे 7 to 1. लोएस्ट नंबर 7 to 1. फर्स्ट अँड थर्ड डिजिट आर interchange, first and third digit are interchange. How many even number? How many even number? हा even येईल का? नाही. फर्स्ट अँड थर्ड बघा इंटरचेंज केला, हा इवन मिळेल का? नाही. हा इवन नाही, हा इवन मिळेल आणि हा इवन मिळेल. डायरेक्टली इंटरचेंज करूया आपण, करत बसायचं नाही, डायरेक्टली आन्सर द्यायचं 2. डायरेक्टली आन्सर 2. व्हॉट विल बी द नंबर obtain second digit of largest number? second digit of largest number कोण आहे 5 is multiply with third digit of smallest number. third digit of smallest number, third digit of smallest number कोण आहे 9 आहे. आन्सर मिळतं मला 45. आन्सर मिळतं मला 45. ओके, नेक्स्ट परत आपला एक दिलेला आहे सिटिंग अरेंजमेंट, एक आहे सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे, बघूया काय दिले. 7 person 7 store building, 7 person 7 store building. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 and 7. ओके, टॉप मोस्ट नंबर 7, ग्राउंड 1. each them lives in a different city. वेगवेगळ्या सिटीमध्ये राहतात. लेस दॅन 3 person lives below E who lives in a चेन्नई. E lives in a चेन्नई. 3 पेक्षा कमी म्हणतात, 3 पेक्षा कमी म्हणतात म्हणजे एकतर 0 असतील किंवा 1 असतील किंवा 2 असेल. म्हणजे माझा ई इथं पण येऊ शकतो पॉसिबिलिटी, ई सेकंडला पण येऊ शकतो पॉसिबिलिटी. लेस दॅन 3 इथं पण येऊ शकतो, लेस दॅन 3 इथं पण येऊ शकतो, लेस दॅन 3 आहे. ठीक आहे, 3 person live between E and 1 who lives in a मुंबई. E 1 2 3 person आणि मुंबई. ओके, F lives immediately below G and immediately above H. F lives immediately below G and immediately above H. ही तिघं एकत्रच पाहिजेत. F lives an odd number floor. F lives an odd number floor. The person who lives in a Delhi lives on a third floor. Definite मिळाला. The person who lives in a Delhi lives in a third floor. म्हणजे इथं ई बसत नाही, माझ्याकडे ई च्या 2च पॉसिबिलिटी येतात. एकतर ई चेन्नई ग्राउंडला बसेल किंवा माझा ई चेन्नई बसेल सेकंडला, ई चेन्नई बसेल सेकंडला. ठीक आहे, आता यासोबत सांगितलंय ई मध्ये आणि मुंबईमध्ये 3 person पाहिजेत. इथं ई आहे तर 1 2 3, इथं 5th ला बसेल मुंबई. इथं ई आलं तर 1 2 3, इथं बसेल 6th ला मुंबई. ओके, द पर्सन हु लिव्स इन अ हैदराबाद लिव्स अबोव मुंबई. म्हणजे इथं 6th ला पकडला तर इथं काय येणार आहे हैदराबाद येणार आहे आणि इथं कुठेतरी आपल्याला मिळेल हैदराबाद, इथे कुठेतरी हैदराबाद. 4 person between हैदराबाद अँड 1 who lives in a इंदोर. ठीक आहे, इथं हैदराबाद आला तर 1 2 3 4 person ना. डेफिनेट काय सांगितलंय बघा 4 person, 1 person 2 3 4 person. इथं तर काय आला आपला चेन्नई. इंदोर मिळतो का? नाही मिळत आहे. सो ही अरेंजमेंट फॉलो होणार नाही, ही अरेंजमेंट फॉलो होणार नाही. इकडे चेक करूया, इकडे चेक करूया. इथे जर ठेवला आपण टॉप मोस्टला हैदराबाद तर 1 1 2 3 4, इथं काय बसेल आपला, इथं काय बसेल आपला इंदोर, इथं बसेल इंदोर. ओके, इथं ठेवला हैदराबाद. तर आय लिव्स अबोव ई, आय इथं वरती कुठेतरी राहतो, आय लिव्स अबोव ई. जे डज नॉट लिव्स इन अ हैदराबाद, जे इथे नको आहे. के लिव्स बिलो, के लिव्स बिलो रायपूर, K lives below Raipur and above 1 who lives in a Pune, and above 1 who lives in a Pune. ठीक आहे, आपल्याला
मॅक्सिमम डेटा मिळालेला आहे, आपण काय करत जाऊ, पुट करत जाऊ, अरेंजमेंट काय करत जाऊ, पुट करत जाऊ. ओके. GFH, एफ कसा पाहिजे मला, ऑडला. एफ कसा पाहिजे मला, ऑडला पाहिजे. इथं एफ ऑडला ठेवला तर वरती कोण बसेल, जी बसेल, इथं कोण बसेल, एच. पॉसिबिलिटी करून बघतोय आपण. ठीक आहे. रायपूरच्या खाली के पाहिजे, त्याच्या खाली पुणे पाहिजे. रायपूरच्या खाली के पाहिजे, पुणे पाहिजे. ठीक आहे. मी जर समजा इथं रायपूरला ठेवला, रायपूरच्या खाली पाहिजे के, त्याच्या पुढे पाहिजे पुणे. ठीक आहे. ई इथं बसेल आय, इथं बसेल आय. कंडिशन फॉलो होतात का एकदा चेक करूया, एकदा चेक करूया. लेस दॅन 3% लिव्ह बिलो ई हु लिव्स इन अ चेन्नई. ठीक आहे. 3% बिटवीन ई अँड मुंबई, 1 2 3 ई आणि मुंबईमध्ये. F lives immediately below G, immediately below G and immediately above H, immediately above H. F lives odd number floor, F lives odd number floor. The person who lives in a Delhi lives on a third floor, F definite Delhi, third floor. The person who lives Hyderabad above the person who lives Mumbai, above the person who lives Mumbai. 4% between Hyderabad and Indore, 1 2 3 4% between Hyderabad and Indore. I lives above E, I lives above E. J does not live in a Hyderabad. Yes, J does not live in a Hyderabad. इथं आपला J उरलाय ना, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकत नाहीये. चेक करूया, चेक करूया. ओके. येस, म्हणजे आपल्याला यांना चेंज करावं लागेल. एफ डेफिनेटली मिळतो मला ऑडला, इथं ठेवूया जीला, इथं ठेवूया एचला, इथं ठेवूया एचला. रायपूरच्या खाली पाहिजे मला के. रायपूर जर मी इथं ठेवला, रायपूर जर मी इथं ठेवला तर इथं मला कोण मिळेल, के मिळेल. इथं मला मिळेल के. पण केच्या खाली कोण पाहिजे मला, पुणे पाहिजे. केच्या खाली मला कोण पाहिजे आहे, पुणे पाहिजे आहे. केच्या खाली पुणे पाहिजे आहे. ओके. चला चेक करूया. ओके. रायपूर वरती पाहिजे, त्याच्या खाली के. काय सांगितलंय, जे डज नॉट लिव्ह इन अ हैदराबाद, के लिव्स बिलो वन हु लिव्स रायपूर, के लिव्स बिलो वन हु लिव्स रायपूर. जर मी समजा इथं ठेवला रायपूर, इथं ठेवला रायपूर, त्याच्या खाली मला कोण पाहिजे, पुणे पाहिजे. इथं जागा शिल्लक राहिली आहे पुण्याला, पुण्याला इथं ठेवूया. ठीक आहे. जी ला माझा ठेवला मी, इथं एफ ला ठेवला, इथं जी ला ठेवला, इथं एच ला ठेवला, इथं एच ला ठेवला. ओके. रायपूरच्या खाली पाहिजे मला के, इथं बसेल माझा जे, इथं बसेल माझा जे. ओके. बघा कंडिशन्स आपल्या, जे नको होता जे बसलेला नाहीये, जे नको होता जे बसलेला नाहीये. चेक करूया पुन्हा एकदा आपल्या कंडिशन्स चेक करेक्ट झाले आहेत का. लेस दॅन पर्सन झाले, ठीक आहे. 3% बिटवीन ई अँड मुंबई, 1 2 3% झाला. F lives immediately below G झालाय and immediately above H झालाय. F odd number floor done आहे. The person who lives Delhi lives on a third floor done आहे. F lives odd, the person lives Hyderabad, lives the person above Mumbai, Hyderabad above Mumbai आहे. 4% between Hyderabad and Indore, Hyderabad and Indore मध्ये 4% झालेले आहेत आपले. I lives above E, I lives above E. J does not live in a Hyderabad, K lives below Raipur and above Pune. इथं आपल्या सगळ्या कंडिशन्स सॅटिस्फाय झालेल्या आहेत. क्वेश्चन चेक करूया. 6th floor, 6th floor वर कोण बसतो आपला, J who goes Raipur, the one who goes Raipur. Lives immediately above the floor चेन्नई, चेन्नईच्या above कोण आहे बघा, चेन्नईच्या above H इंदोर आहे, चेन्नईच्या above H इंदोर आहे. G belongs to Pune, G belongs to
पुणे. G belongs to पुणे. How many people live between K and Delhi? K and Delhi मध्ये किती पर्सन आहेत बघा. K आपल्या इथं बसतो, दिल्ली only one person, only one person, only one person. Who lives on the floor immediately below J? Immediately below J कोण आहे? K मुंबई. K मुंबई. K who goes to मुंबई. ओके, चला नेक्स्ट परत आपल्याला मिळालं आहे एक फ्लोअरचाच आहे, एक फ्लोअरची अरेंजमेंट दिलेली आहे. चेक करूया काय सांगितलं आहे. 7 पर्सन 7 डिफरंट फ्लोअर, लाइक्स डिफरंट फूड रेसिपीज. येस, लाइक्स डिफरंट फूड रेसिपीज. ओके, 7 6 5 4 3 2 and 1. ठीक आहे, बघूया कोणाकोणाला काय आवडतं, कोण कुठे बसतो. A lives odd number floor but not on the floor number 3. Not on the floor number 3. Okay, only 2 person live between D and who likes biryani. D आणि बिर्याणी मध्ये only 2 person आहेत, वर खाली पण होऊ शकतं. The one who likes burger lives immediately above C. C च्या immediately above आहे बर्गर. C च्या immediately above आहे बर्गर. The one who likes pizza lives on the odd number floor above D. D च्या above मिळतो मला पिझ्झा. D च्या above मिळतो पिझ्झा, पण कसं सांगितलंय? odd number floor. पिझ्झा कुठे बसतो माझा? odd number floor ला. ओके, B lives on the floor above E. B lives on the floor above E. Only 3 person between C and pizza. C आणि पिझ्झा मध्ये 3 पर्सन आहेत. C आणि पिझ्झा मध्ये 3 पर्सन आहेत. ओके, The one who likes egg roll immediately above मसाला डोसा. Egg roll immediately above मसाला डोसा. Immediately above मसाला डोसा. G lives on odd number floor. Definite सांगितला. G lives on odd number floor. Okay. E does not like burger. E does not like burger. Okay, the one who like G lives on odd number floor. E does not like burger. Only one person between B and E. B आणि E मध्ये एक पर्सन आहे आणि B above आहे E च्या. B above आहे E च्या. The one who likes biryani lives immediately above A. बिर्याणी immediately above A. Neither C nor A likes noodle. Neither C noodles nor A noodles. Nor A noodles. ठीक आहे, चला अरेंजमेंट करूया. बिर्याणीच्या इमिजिएटली खाली बिर्याणी कसं आहे? बिर्याणीच्या इमिजिएटली खाली ए आहे आणि ए कुठे बसतो? ऑड नंबरला. आणि ए आणि डी मध्ये बघा, बिर्याणी आणि डी मध्ये किती आहेत? 2 पर्सन आहेत. इथून अरेंजमेंट आपण काय करूया? स्टार्ट करूया. इथून स्टार्ट करूया. बघूया, ए ऑड नंबरला आहे ना मला, पण थर्डला नको आहे. ए ऑड नंबरला आहे पण थर्डला नको आहे. ए ला मी जर समजा इथं दिला, ए ला जर मी समजा इथं दिला, ए च्या वरती कोण येणार आहे माझं? बिर्याणी. ए च्या वरती येणार आहे बिर्याणी. ठीक आहे, बिर्याणी आणि डी मध्ये 2 पर्सन 1 2. इथं बसेल माझा डी. इथं बसेल माझा डी. डी च्या अभव कोण आहे बघा? वन हू लाइक्स पिझ्झा ऑड नंबर अबव डी. इथं काय बसेल माझा? मग पिझ्झा. इथं बसेल. पॉसिबिलिटी घेते, डेफिनेट माहीत नाही. पॉसिबिलिटी घेतोय पिझ्झा. ओके, ठीक आहे. आता पिझ्झा मध्ये आणि सी मध्ये किती पर्सन आहे? 3 पर्सन. 1 2 3. इथं बसवला सी ला. इथं बसवला सी ला. ठीक आहे, सी ला बर्गर नको आहे. बी आणि ई मध्ये 1 पर्सन पाहिजे. बी मध्ये आणि ई मध्ये 1 पर्सन पाहिजे. हीच जागा शिल्लक होती आपल्याकडे. जी माझा ऑड नंबरला पाहिजे. जी माझा ऑड नंबरला इथं बसवला. एग आणि मसाला डोसा इमिजिएट पाहिजेत. ई ला काय नको आहे? ई ला बिर्याणी नको आहे. ई ला बिर्याणी नको आहे. ई ला बिर्याणी आलेली नाही आहे. एग आणि मसाला. ठीक आहे, सी पिझ्झा झाला. ई ला बिर्याणी नको आहे. ई ला बिर्याणी नको आहे. ए ला नूडल्स नको आहेत. ए ला नूडल्स नको आहेत. सी ला पण नूडल्स नको आहेत. याला नूडल्स नको आहेत आणि ए ला पण नूडल्स नको आहेत. ओके, एग आणि मसाला इमिजिएट पाहिजेत. एग आणि मसाला इमिजिएट पाहिजेत. ई ला काय आहे माझा? बिर्याणी नको आहे ना. इथं बसवू शकतो आपण.
इथं बसवू शकतो आपण, ठीक आहे. एग आणि मसाला डोसा. इथं समजा मी एग रोल बसवला, इथं बसवला मसाला डोसा, इथं बसवला मसाला डोसा, ठीक आहे. याला नूडल नको आहे, याला काय करूया, नूडल देऊया. याला काय करूया, नूडल देऊया. ABCDE झालाय, Fला इथं बसवूया, Fला इथं बसवूया, ठीक आहे. ओके, बघा नूडल्स बसला, बिर्याणी बसला, एग बसला, ठीक आहे. पिझ्झा ऑडला बसलाय, फ्राईड राईस आणि बर्गर, फ्राईड राईस आणि बर्गर. फ्राईड राईस कुणाला, बर्गर कुणाला, होणार आहे का आपला, नाही होणार आहे, ठीक आहे. सो आपली ही अरेंजमेंट रॉंग झालेली आहे. परत चेक करूया आपली अरेंजमेंट. ओके, चला, म्हणजे आपल्याला एला काय करावं लागणार आहे, जर असं चेंज करावं लागणार आहे. एला काय करावं लागणार आहे, जर असं चेंज करावं लागणार आहे. बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, ए कसा पाहिजे, ऑडला पाहिजे. ए कसा पाहिजे, ऑडला पाहिजे. एला मी इथं ठेवते, ठीक आहे. एच्या वरती कोण पाहिजे, मला बिर्याणी पाहिजे. एच्या वरती कोण पाहिजे, बिर्याणी. 1ला ठेवलं ना, 3ला बसत नाही. एला इथं ठेवला, इथं ठेवली बिर्याणी, इथं ठेवली बिर्याणी. ओके, एला नूडल नको आहे, एला नूडल नको आहे, ठीक आहे. ए बिर्याणी आणि डी मध्ये 2 पर्सन आहेत. बिर्याणी आणि the one who likes pizza odd number floor above D, only 2 person between बिर्याणी आणि D. बिर्याणी इथं आला 1 2, इथं बसला माझा D, इथं बसला माझा D, ठीक आहे. बिर्याणी झाला, ए झाला. सी आणि पिझ्झा. आता पिझ्झा माझा कोणाच्या वरती पाहिजे आहे, बघा नूडल्सच्या वरती पाहिजे, बिर्याणीच्या वरती पाहिजे आहे. सी मला पाहिजे आहे. द वन हू लाइक्स बर्गर लिव्स इमिजिएटली अबव सी, बर्गर इमिजिएटली अबव सी. ओनली 2 पर्सन बिटवीन डी अँड बिर्याणी, बर्गर इमिजिएटली अबव सी, ठीक आहे. पिझ्झा ऑड नंबर फ्लोअर अबव डी, पिझ्झा ऑड नंबर फ्लोअर अबव डी. डीच्या अबव पाहिजे, ऑड हा गेला. आता इथं काय मिळेल मला, पिझ्झा मिळेल. इथं काय मिळेल मला, पिझ्झा मिळेल. हा पण ऑड आहे ना, एला पण काय येऊ शकतो, आपला पिझ्झा येऊ शकतो. एला पण काय येऊ शकतो, पिझ्झा येऊ शकतो. एला पिझ्झा नको असं कुठं सांगितलंय का आपल्याला, नाही सांगितलं. त्यामुळे इथं नूडल नको आहे ना, म्हणून आपण इथं काय करून बघूया, पिझ्झा देऊन बघू. इथं काय करूया, पिझ्झाला देऊया, ठीक आहे. पिझ्झा बसला. सीच्या इमिजिएटली अबव काय पाहिजे आहे मला, बर्गर पाहिजे. सीच्या इमिजिएटली अबव बर्गर बसू शकतो, चेक करूया. सी मध्ये आणि पिझ्झा मध्ये, येस, सी मध्ये आणि पिझ्झा मध्ये 3 पर्सन पाहिजेत. वरती तर सी बसू शकत नाही. 1 2 3 इथं बसेल सी. सीच्या इमिजिएटली अबव कोण आलाय माझा, बर्गर आलाय. सीच्या इमिजिएटली अबव कोण आलाय माझा, बर्गर आलाय. बी आणि ई मध्ये किती पर्सन पाहिजे आहेत, ओनली 1 पर्सन पाहिजेत. बी मध्ये आणि ई मध्ये ओनली 1 पर्सन पाहिजे आहे. जी माझा पाहिजे ऑड नंबरला, जी माझा पाहिजे ऑड नंबरला. रिमेनिंग आहे एफ, इथं बसला एफ. आता एग आणि मसाला इमिजिएट पाहिजेत, एकच जागा शिल्लक आहे. इथं एग रोल येणार आहे, इथं येणार आहे मसाला डोसा, इथं येणार आहे मसाला डोसा. सी ला नूडल नको आहे, तर इथं बसेल नूडल आणि इथं मिळेल मला रिमेनिंग फ्राईड राईस, इथं मिळेल मला रिमेनिंग फ्राईड राईस. ओके, माझी अरेंजमेंट आता फॉलो झाली का, चेक करूया. सी और ए नॉर लाइक्स नूडल्स, ठीक आहे. नूडल्स दिला आपण जीला. ओनली 1 पर्सन बिटवीन बी अँड ई, बी आणि ओनली 1 पर्सन. बिर्याणी लिव्स इमिजिएटली अबव ए, ठीक आहे. द वन हू लाइक्स एग रोल लिव्स अबव मसाला डोसा, एग रोल अबव मसाला डोसा. जी लिव्स ऑड नंबर फ्लोर, जी ऑड नंबर फ्लोर. ई डज नॉट लाइक बर्गर, ईला आला एग रोल. The one who like pizza odd number floor above D, pizza odd number floor above D. B lives on the floor above E, B lives on the floor above E. 3 person between C and pizza. C खाली आला 1 2 3 person C and pizza. A lives odd number floor but not on the floor number 3. Odd ला बसला. Only 2 person between D and biryani. 1 2. The one who like burger lives immediately above सी, बर्गर इमिजिएटली अबव सी. सगळ्या कंडिशन आपल्या सॅटिस्फाय झालेल्या आहेत, ठीक आहे. क्वेश्चन्स चेक करूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग रेसिपी डज ए लाईक, एला काय आवडतं, पिझ्झा. एला काय आवडतं, पिझ्झा. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन इज ट्रू गिवन. सीला फ्राईड राईस, बघा सीला फ्राईड राईस, येस सीला फ्राईड राईस. ऑल द पर्सन मेड इन अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम टॉप टू बॉटम. Position of how many will remain unchanged, how many will remain unchanged. A,
बी सी डी ई एफ जी. जी एफ 1 2 3 1 2 3 3 person remain unchanged. Which of the with respect to the one who like masala dosa immediately below A. मसाला डोसा immediately below येतं का? नाही. F likes pizza. F likes pizza. F ला बर्गर आवडतं. F ला बर्गर आवडतं. Only 4 person between D and G. G lives immediately below E. E आणि G immediate आहेत का चेक करूया. आणि D आणि G मध्ये 4 person. डी आणि जी मध्ये 1 2 3 आलेत ना, 1 2 3 पर्सन आलेत ना. ई च्या खाली इमिजिएट जी आहे का चेक करा. ई च्या खाली इमेज नाही, म्हणजे नन इज ट्रू. नन इज ट्रू. लिव्स ऑन द फ्लोर नंबर 2. फ्लोर नंबर 2 वरती कोण आहे? एफ हू लाइक्स बर्गर. एफ हू लाइक्स बर्गर. एफ हू लाइक्स बर्गर. सो इथं आपलं क्वेश्चन शीटचे अनालिसिस कंप्लीट झालेले आहे. थँक्यू.